नमस्कार, मी सिया झरे. आपण पाहत आहात एचपीडी आणि आरवायके मीडिया. नाशिक लोकशाही न्यूज आणि कार्यसम्राट फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एक दिवस स्वतःसाठी या संकल्पनेच्या आधारित महिला दिनानिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. यात मुख्यतः नृत्य, बक्षीस वितरण आणि वेगवेगळ्या सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरात नुकत्याच पार पडलेल्या महिला विशेष कार्यक्रमात हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची खास आकर्षण ठरली रवी जाधव यांच्या पंजाबी ढोल वादनाने सजलेली मनोरंजनाची सत्रे. त्यांच्या उत्साही तालांवर महिला थिरकल्या आणि वातावरणात उत्सवाची रंगत भरली. कार्यक्रमात महिलांसाठी मोफत स्टॉल लावण्यात आले होते, जेथे खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध प्रकारची उत्पादने व सेवांचा लाभ घेत महिलांनी खरेदीचा आनंद लुटला. कार्यसम्राट फाउंडेशनच्या संचालिका गीताताई शामसुका, आपण त्यांच्याकडनं कार्यक्रमाविषयी काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी कार्यसम्राट फाउंडेशनची अध्यक्ष सौ गीता तुषार शामसुका. आज महिला दिन, आपण म्हणतात महिला दिन 8 मार्चलाच साजरा करायला पाहिजे, पण माझ्या हिशोबाने महिला दिन रोजच साजरा करायला पाहिजे. साजरा म्हणजे असं नाही की आपण एवढं मोठं तामझाम करायचं, आपण तिचं रिस्पेक्ट करायचं, तिचं ऐकून घ्यायचं, ती काय म्हणती. म्हणजे आता काही जणांचं असं म्हणणं असतं, लेडीज काय पण बोलती ना, तर म्हणते की बाई नाही, तुला बोलू नको, तुला काय अक्कल नाही, तुला काय समजत नाही. तिचं ऐकून घ्यायचं, तिच्याकडे पण भरपूर नॉलेज आहे, तिचं ऐकून घ्यायचं. ती फक्त हाताने म्हणजे फिजिकली ती जर फिट नसेल एकदम माणसांसारखं, बट ती माइंडला खूप सेट आहे. 6 सेन्स असतं, 7 सेन्स असतं लेडीजला, हे सर्वांना कळायला पाहिजे. लेडीज एक देवीचं रूप का बरं आहे ते याच्यामुळेच कळायला पाहिजे की त्यांना 6 सेन्स आहे आणि कधी पण ऐकायचं त्यांचं आणि करायचं मनाचं आणि ऐकायचं जनाचं तसं नसतं, कारण की लेडीजची 6 सेन्स खूप मोठी आहे. त्यामुळे आज म्हणजे आपण जे महिला दिनाचा आज साजरा केला, आपण सेलिब्रिटी गेस्ट वगैरे कोणीच नव्हतं. माझ्या प्रथम कार्यसमर्थ फाउंडेशन आणि नाशिक लोकशाही न्यूज यांचे मनापासून आभार. त्यांनी महिला दिन निमित्त उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन हे आज केलेलं होतं. प्रत्येक महिलेला इथे कला सादर करण्याचं जे स्थान त्यांनी आज मिळवून दिलं आणि प्रत्येक महिलेला जो अल्पोपहार आहे, भरभरून गिफ्ट आहे, भरभरून आनंद आहे, मजा मस्ती सगळ्या गोष्टी इथे देण्याचा त्यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न बघून सगळ्या महिला उत्कृष्टपणे ज्या आहेत प्रतिसाद पण देत होत्या आणि आनंदी पण होत्या. तर नाशिक. आता आपण प्रमिलाताई मैनकडनं त्यांना कार्यक्रम कसा वाटला हे जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रमिला कैलास मैन. पहिले तर मी सरांना थँक्यू बोलते की सरांनी पण छान म्हणजे कार्यक्रम अरेंज केला आणि त्या निमित्ताने नवीन अजून माझ्या खूप छान ओळखी झाल्या. आणि कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी एवढं सुंदर त्यांनी आज स्टेजवरती महिलांना परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेज अवेलेबल केलं, तर छान. तसेच मी गीताताई शामसुका यांच्याही धन्यवाद व्यक्त करते आणि आलेल्या महिलांनी छान रिस्पॉन्स दिला कार्यक्रमाला, त्याबद्दल त्या महिलांनाही मी धन्यवाद व्यक्त करते. अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांनी देखील या कार्यक्रमात नृत्यामध्ये सहभागी होऊन पारितोषिक देखील पटकावलं. एक दिवस स्वतःसाठीच आहे या संकल्पनेवर आधारित महिलांनी या कार्यक्रमात मनसोक्त आनंद लुटलाय. तर ही होती आजची सविस्तर बातमी. अशाच नवनवीन माहिती आणि अपडेटसाठी पाहत रहा एचपीडी आणि आरवायके मीडिया.